मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। मज अंतरीचा जाणूनिया भाव, मज अंतरीचा जाणूनिया भाव, पूर्ण करी देव मनोरथ। आता मज लागी काय उणे जगी, आवडीने भोगी शांती सुख, शांती सुख। झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन, स्थिरावले मन देवा पायी, देवा पायी। स्वामी म्हणे सुख भोगिता अमूप, झालो सुख रूप आपे आप, आपे आप। मज अंतरीचा जाणूनिया भाव, पूर्ण करी देव मनोरथ, पूर्ण करी देव मनोरथ। स्वामी स्वरूपानंदांची संजीवनी गाथा आणि संजीवनी गाथेमधला हा 200वा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। नेहमीप्रमाणेच वासुदेव मंदिरमध्ये आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करतो आहोत आणि माझं एक परम भाग्य काहीतरी असलं पाहिजे। गुरुजींची माझ्यावरती काहीतरी विशेष कृपा असली पाहिजे सहजानंदांची, की गेल्या 27-28 वर्षामध्ये जवळजवळ 24 गुरुपौर्णिमेला तरी माझी प्रवचन या मंदिरामध्ये झालेली आहेत। ही मोठी भाग्याची गोष्ट अशी मी समजतो आणि त्याचं एक स्टँडिंग इन्व्हिटेशन मला दिलेलं असतं की गुरुपौर्णिमेला डॉक्टर तुम्ही यायचं आणि तीही त्यांचीच कृपा असली पाहिजे। आणि त्यामुळं आज अंतःकरणामध्ये भाव असं निर्माण झाला की स्वामींची संजीवनी गाथा, की ज्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंद हे माझे परात्पर गुरु आहेत आणि ती परंपरा स्वामींपासून स्वामी माधवनाथांच्या पर्यंत आणि माधवनाथांनी मला वगैरे घेतलं असल्यामुळे ते माझे परात्पर गुरु आहेत आणि त्यांचा हा अभंग आज इथं सेवेसारखी घेतलेला आहे। अतिशय अप्रतिम सुंदर अभंग आहे हा अभंग। म्हणजे आपली स्थिती नाहीये एवढं मला निश्चित माहिती आहे। ठीक आहे, आपली स्थिती नाहीये, पण या स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे असा एक निश्चय गुरुपौर्णिमेला करायला लागतो। गुरुपौर्णिमाच्या दिवशी आपले सद्गुरू देखील शिष्य भावामध्येच असतात, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। नाहीतर ते सद्गुरू आहेत म्हणून लगेच हात असे करून बसलेला असं नाहीये। ते देखील आपल्या सद्गुरूंच्या विषयीचा भाव अंतःकरणामध्ये प्रगट करत करत शिष्य भावामध्येच असतात आणि त्यामुळं सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर जो काही पहिला अनुग्रहाचा दिवस असतो आणि त्याच्यानंतर त्या शिष्याच्या देह मन बुद्धीमध्ये पालट होत 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 तो कोणत्या अंतिम स्थितीला पोचला पाहिजे आणि त्याचा अनुभव काय असला पाहिजे त्याचं नेमकं वर्णन या अभंगामध्ये केलं।
काहीतरी परमभाग्य असलं पाहिजे बघा. कारण समर्थांनी ते म्हटले आहे की अनंत जन्मांतरीचे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवास ये. धन्य धन्य ते भाविक जन जिही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. की अनंत जन्मांतरीचं पुण्य फळाला आल्याशिवाय माणसाच्या अंतःकरणामध्ये शुभेच्छा निर्माण होत नाही. शुभेच्छा निर्माण झाली पाहिजे की मला नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहाचं मला सार्थक केलं पाहिजे आणि ते सार्थक सद्गुरूंच्या शिवाय होणार नाही, अशा प्रकारची शुभेच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळे काय आहे की सद्गुरू जर आपल्याला भेटले असतील तर असं समजायला काय हरकत नाही की आपलं काहीतरी पूर्वपुण्य असलं पाहिजे. सद्गुरूंचा आपल्या जीवनामध्ये येणं हीच सगळ्यात मोठी घटना आहे. सकाळी मी चिंतन केलं तर पुन्हा एकदा मला ती आठवण झाली गोंदवलेकर महाराजांची, की बापूसाहेब साठे नावाचे एक अत्यंत सुखवस्तू ग्रहस्थ त्यांच्याकडे होते. आणि त्या बापूसाहेबांना गोंदवलेकर महाराजांनी विचारलं की का हो बापूसाहेब, तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना सांगा म्हणजे. आणि मग साधारणपणे जन्म कुठं झाला, शिक्षण कुठं झालं, लग्न कुठं झालं, मुलं कशी झाली, काय झालं, असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. सटरपटर, त्याला सटरपटरच्या गोष्टी म्हणतात ते. तर त्यांना थांबवून गोंदवलेकर महाराज म्हणाले का हो बापूसाहेब, तुमची आणि माझी भेट झाली, या गोष्टीला या ह्याच्यामध्ये काय महत्वाचं काय नाहीये का, महत्व काय नाहीये का. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं हो बापूसाहेबांच्या, अरे बाकीच्या गोष्टी ह्या काही विशेष नाहीच आहेत, विशेष काही नाहीये, पण प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांची भेट होणं आपल्या जीवनामध्ये हीच सर्वात मोठी गोष्ट. त्यामुळे आपली आणि सद्गुरूंची जर भेट झाली असेल तर निश्चितपणे लक्षात ठेवावं की ती सगळ्या जीवनातली महत्वाची आहे. स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र बहुतेक सगळ्यांना माहिती आहेच. आणि स्वामी स्वरूपानंदांची आणि गणेशनाथांची भेट ही अगदी वयाच्या 20व्या वर्षी झालेली आहे. स्वामीजी 20मध्ये होते आणि कोणीतरी एक मेडिएटर लागतो की शुद्ध आहे, सत्वगुणी मुलगा आहे आणि याच्याही जीवाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांचे जे मामा होते केशवराव गोखले, त्या केशवराव गोखले त्यांना गणेशनाथांच्याकडे घेऊन गेले की हा मुलगा अत्यंत शुद्ध सत्वगुणी आहे, तर त्याच्यावरती अनुग्रह करा. कोणतरी मेडिएटर लागतो. त्यामुळे ते केशवराव गोखले असल्यामुळे तिथं ते जाऊ शकते. गुरुदेव रानडेंच्या बाबतीमध्ये त्या मॅट्रिकच्या कल्लाप्पा भोकरे नावाचा एक मुलगा होता की ज्यानं भाऊसाहेब उंदीकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला होता. आणि तो नामस्मरण करत असताना त्याला काही अद्वैत अनुभव येत होते की डोळ्यासमोर काही तारे दिसायचे, काही चंद्रप्रकाश दिसायचा, असं काही ती अनुभव येत होता. आणि ते अनुभव त्यानं गुरुदेवांना सांगितल्यानंतर गुरुदेवांच्या अंतःकरणामध्ये देखील ती शुभेच्छा निर्माण झाली की आपण देखील सद्गुरूंच्याकडे जावं आणि तिथं जाऊन त्यांचा अनुग्रह घ्या. आणि त्यामुळं त्यांनी 1901 साली वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भाऊसाहेब उंदीकर महाराज यांच्याकडनं नाम घेतलं किंवा अनुग्रह घेतलं. म्हणजे हे मला मी काय सांगायचंय की देवानं ठरवलेली ती योजना असते हो. या अभंगाचा तो जे सुरुवातच केलेली आहे की मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. काय मनोरथ आहे तर जे जे काही सत्पुरुष जन्माला आलेले आहेत, आपण बघितलं की धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराच. आणि जे रामकृष्ण परमहंस स्वतःच्या बाबतीत म्हणत होते की जो राम झाला, जो कृष्ण झाला तो सांप्रत रामकृष्ण. त्यामुळे काय की हे ईश्वराचे अवतार आहेत.
भाऊसाहेब उंदीकर महाराज म्हणायचे निंबर्गी महाराजांच्या बाबतीमध्ये, त्या निंबर्गी महाराजांचा अनुग्रह आपल्या इथे कणेरी मठावरती झालेला आहे. कणेरी मठावरती अनुग्रह झाला निंबर्गी महाराजांचा. तर भाऊसाहेब महाराज म्हणायचे की जो राम होऊन आला, जो कृष्ण होऊन आला, तोच निंबर्गी महाराज होऊन आलेला आहे. तसं स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीमध्ये वाटतं आपल्याला. भगवान गोपाल कृष्णांनी जे मुकुटधारी, पितांबरधारी, ऐश्वर्य संपन्न द्वारकाधीश, त्यांनी भगवद्गीता ती सांगितली, रणांगणावरती सांगितली. आणि ती सांगितल्यानंतर त्यांनाच असं वाटलं असेल की बहुतेक लोकांना संस्कृत काही कळत नाही, भगवद्गीता कळत नाहीये. आणि मग पुन्हा त्यांनी ते आपले पितांबर सगळं बाजूला सारलं आणि एक पंचा अंगावरती एक उपर्ण असं घालून ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ते अवतीर्ण झाले. आणि याला दुजोरा आपण बघितलेला आहे की ज्यांनी नवनाथ भक्तिसार वाचलेला असेल तर त्याच्या पहिल्या अध्यायामध्येच ते सगळे नवनारायण येतात आणि त्यांना कुठला हरिनारायण, कविनारायण, त्यांना कुठले कुठले अवतार घ्यायचे हे सांगतात. आणि द्वारकाधीश म्हणतात की आम्ही देखील तुमच्यावर अवतार घेणारच आहोत. मी स्वतः ज्ञानेश्वर म्हणून येणार आहे. म्हणून आपण जे म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी, हिथं नेणं ती कोणी आहे? अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, ज्ञानेश्वर भगवान विष्णू. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हे भगवान विष्णूचेच अवतार आहेत. आणि मग तीही ज्ञानेश्वरी दुर्बोध झालेली आहे. दुर्बोध झाली म्हणजे काय की कळत नाही हो. ज्यांनी आतापर्यंत मी खूप लोकांना विचारले की पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचताना तुम्हाला ते म्हणजे कळतच नाहीये, ते शब्द कळत नाहीये, दुर्बोध वाटतात. नंतर ते गुरुकृपेनं ते ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन परी गुरुपुत्राशी सुगम सोपान, की नंतर तो सोपान होऊन जातो. सहज वाटतं की काही ओळी वाटली की लगेच अर्थ लक्षात येतो. पण तीच ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा सोपी करून सांगावी लोकांना, लोकांपर्यंत ते ज्ञान जावं. म्हणून जणू काही ज्ञानेश्वर महाराजच कोकणामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या रूपाने अवतीर्ण झाले की आहेत असं वाटायला लागतं. आणि लोकांना तसं वाटतो, भाव असतो मनामध्ये की अरे बहुतेक ज्ञानेश्वर महाराजच आहे. त्याच्यामुळे तर ती ज्ञानेश्वरी तिने अभंग ज्ञानेश्वरी अगदी सोपी करून सांगितली. म्हणून ते अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या ठिकाणी जे काही बीज जे आहे ते वास्तव्य करूनच असते. आपल्या ठिकाणी ते आहेत पण त्याच्यावरती अज्ञान, भ्रांती या सगळ्या गोष्टीने ते झाकून गेलेलं आहे. सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये काय झालं असतं की आतमधूनच ती प्रेरणा असते. त्यामुळे मज अंतरीचा जाणून या भावाच्या पाठीमागे स्वामी स्वरूपानंदांना कुठेतरी आतमधून ती प्रेरणा झाली असेल की अरे नरदेह प्राप्त झालेला आहे मला. त्रैमय वेदत इति दुर्लभाहात इति देवानुग्रह हेतु काम. शंकराचार्य म्हणतात की 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत या नरदेहामध्ये हो. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया. की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. माणसाचा जन्म मिळणं ही अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. ज्यावेळी पाप पुण्य समानता घडे तरीच हा नरदेह जोडे. की पाप पुण्य समान झालं रे झालं की नरदेहाची प्राप्ती होऊ शकते. किंवा जे कबीर म्हणतात लख 84 योनी फिरकर सुंदर नरतनु पाया. तुवा भोगल्या पुनरावृत्ती की पुन्हा पुन्हा वृत्ती भोगलेल्या आहेत. बहुत जन्माचे शेवटी जेणे चुके आटाटी तो हा नरदेह भेटी भगवंती कर. समर्थ म्हणतात की बहुत जन्मांची शेवटी. अरे किती जन्म घेतले, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. ती बहिणाबाई म्हणते बहिणी म्हणे माझे जन्म झाले 13 अजूनही तू फजित कोरा का नाही येसी. 13 जन्म वाट बघते बहिणाबाई. जन्मोजन्म्या मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्म माणूस येतो जातो येतो जातो. गोंधळेकर महाराजांच्याकडे एक ग्रस्त गेले आणि ते म्हणाले काय महाराज ओळखलं काय.
त्याच्यावरती गोंदवलेकर महाराज म्हणाले की तुम्ही स्वतःला जेवढं ओळखत नाही तेवढं मी तुम्हाला ओळखतो. समोर आलेली व्यक्ती कुठल्या जीव योनीतून आलेली आहे हे मला सगळं कळतं म्हटलं. म्हणजे पूर्वजन्मी याचं काय होतं कुणास ठाऊक. अंबुराव महाराजांनी एक सद्ग्रस्त त्यांच्याबरोबर चालले होते आणि जाता जाता एक मांजर आडवं गेलं. हो, मांजर आडवं गेलं. तर अंबुराव महाराज म्हटले की अरे त्या मांजराला नमस्कार कर म्हटले. तो पूर्वजन्मी एक थोर देशभक्त होता. पूर्वजन्मी एक थोर देशभक्त होता. आता मला सांगायचं काय की तो देशभक्त असला तरी पुढचा जन्म मानवाचा मिळेलच असं काय नाही. मांजर, कुत्रा, समर्थ म्हणतात श्वान शुक्रादी नीच योनी भोगणे लागे, की श्वान शुक्रादी नीच योनी पण भोगायला लागते. म्हणजे काय की इथं ते आतमध्ये जर बीज असेल तर ती जाणीव निर्माण होते की नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि ती जाणीव निर्माण झाल्यानंतर मग शुभेच्छा आली की विचारणा येते. विचारणा की कशा तऱ्हेनं मला मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल, कशा तऱ्हेनं मला भक्ती प्राप्त होऊ शकेल, कशा तऱ्हेनं मला देव प्राप्त होऊ शकेल, कशा तऱ्हेनं मला आत्मज्ञान होऊ शकेल, अशी विचारणा निर्माण होते. आणि तशी विचारणा अंतःकरणामध्ये असल्यामुळे की काय स्वामी स्वरूपानंदांना केशवराव गोखले त्यांचे मामा हे गणेशनाथांच्याकडे घेऊन गेलेले आहेत. आपल्याला कोणीतरी आपले सद्गुरू जे असतात त्यांच्याकडे कोणतरी घेऊन जात. त्यांच्याकडे आपण काहीतरी विचारणा करतो किंवा दुसऱ्याचे अनुभव बघतो की तुम्ही कुठे जाताय, हे आम्ही असे यांच्याकडे जातोय, त्यांच्याकडे जातोय, गुरुजींच्याकडे जातोय. ठीक आहे मग मी पण येतो, असं होऊन जातं. तसं त्यांच्या बाबतीमध्ये केशवराव गोखलेंनी त्यांना घेऊन गेले. मद अंतरीचा जाणीव की आतमध्ये भाव आहे की आपलं ते जीवाचं कल्याण झालं पाहिजे. आणि एक दैदिप्यमान परंपरा गणेशनाथांच्या पर्यंत चालत आलेली आहे. आपल्याला माहिती आहे आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयासी नमस्कार भक्तिभावे तयाची पासुरी शिव शक्ती बीज लाधले सहज मच्छंद्राचे मच्छंद्र्याने दिले गोरक्षा लागून गोरक्षे धनी धन्य केला. अशी ती परंपरा होत होत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, देवचूडामणी हे सगळे झाले. आणि विश्वनाथ महाराज रुक्मिणीकरांच्या पर्यंत आणि त्याच्यानंतर स्वामी गणेशनाथांच्याकडे पर्यंत ती परंपरा आली. आणि गणेशनाथ महाराजांनी त्यांना तो अनुग्रह दिला. अनुग्रह म्हणजे काय की महावाक्याचा उपदेश. नाथ संप्रदायामध्ये महावाक्याचा उपदेश देतात. ओम तत्वम सोहम सहा हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. ओम तत्वम सोहम सहा. आणि मग त्याची एक प्रोसेस जी आहे, कारण काय की हा सार्वजनिक कार्यक्रम नाही हो. आता कसं झालं बरेच ठिकाणी सद्गुरू देहाच्या अंगाने हयात असल्यामुळे आणि गुरु परंपरा खंडित झालेली असल्यामुळे मग कॅसेटवरून अनुग्रह की 100 लोकांना बसवायचं, ते कॅसेट ऐकवायचे, झाला अनुग्रह निघा. पण तसं नाही आहे. हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी ते तर स्थिर राहून नुठी कवडे गाठी. ही गुरु शिष्यामधली गोष्ट आहे हो. जो संबंध जो असतो गुरु आणि शिष्याचा तो एका जन्मातला असतो, तो अनेक जन्मांचा असतो. गुळवणी महाराजांना त्यांचे एक शिष्य म्हणाले की महाराज तुम्ही जेवढे साधन सांगता आम्हाला तेवढं साधन आम्ही काय करत नाही आहोत, त्यामुळे या जन्मात ते आम्हाला प्राप्त होईल असं काही वाटत नाही. कारण का फुटकळ तेवढं साधन असतं. फुटके मन एकवटले तेने तुटक ध्यान केले. तेवढंच हो 10-15 मिनिटं घालवले की पुष्कळ केलं असं आपल्याला वाटतंय. पण वास्तविक पाहता इतकं साधन कडक सद्गुरूंनी केलेलं असते तर त्या मानाने आपलं साधन काहीच नसते. तर गुळवणी महाराज काय म्हणाले की जोपर्यंत आमचा शिष्य शेवटचा शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत आम्हाला यावं लागेल. कदाचित पुढच्या जन्मामध्ये मी वादळ गुळवणी असणार नाही आणि तुमचं आत्ताचे जे नाव आहे ते तुम्ही असणार नाही, पण तुमचा आणि माझा संबंध जो आहे तो अनेक जन्मांचाच आहे.
आणि त्यामुळं गुरु शिष्य हे अनेक जन्मापासून एकत्र येतच असतात. आणि तसं भगवंतांनी पण सांगितलं की तुझे अर्जुना, तुझे देखील अनेक जन्म झालेले आहेत, माझे देखील झालेले आहेत. ते जन्म तुला कळत माहीत नाहीयेत, पण मला कळतात, मला माहिती आहे. म्हणजे तुझा आणि माझा आपण पुन्हा पुन्हा अवतार घेतो आहोत. तसं ही परंपरा चालत आलेली असल्यामुळे आणि तत्वम सोहम सहा हा मंत्र दिला. अनुग्रह झाला रे झाला की लगेचच त्या शिष्याला अनुभूती प्रचंड येऊन लगेच तो एकरूप होत नाही. त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना विचारलं की मला असं वाचनात आहे किंवा असं आहे की तो अनुभव मला काय येत नाहीये की जो एकरूपतेचा अनुभव जो आहे तो. गणेशनाथांना त्यांची जी काही जिज्ञासा होती तिचं कौतुक वाटलेलं आहे. त्याने शिष्य प्रश्न विचारतोय म्हणजे आतमध्ये काहीतरी आहे तरी ते, नाहीतर प्रश्न विचारले जात नाहीत. काय सांगितले ते बरं ठीक आहे म्हणायचं, सोडून द्यायचं. तर त्याच्यावरती ते म्हणाले की दुधाला विरजण लावलेलं आहे. दुधाला विरजण लावलेलं आहे. आता विरजण लावल्यानंतर ते दूधही राहत नाहीये आणि दही पण झालेलं नसतं. ही गोष्ट लक्षात आहे की विरजण लावलं की लगेच दही 2 मिनिटांमध्ये दही नाही होत तिथं, तर त्याला वेळ जायला लागतो. तसं दुधाला विरजण लागलेलं आहे तर ते दही व्हायला वेळ लागेल. आणि त्यांनी हे सांगितलं की कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन या उठी ऐसा कवणू एकूजो. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे की कानावरती तत्वम असं वाक्य पडलेलं आहे आणि लगेचच तो शिष्य सोहम भावामध्ये एकरूप झालेला आहे. असा कवणू एकूजो एखादा असतो, माऊली महाराजांसारखा असतो. निवृत्तीनाथांनी तत्वम सोहम सा म्हणायचं आणि त्यांनी सोहम भावाने एकरूप होऊन जायचं. असे ज्ञानेश्वर महाराज एखादेच असतात. बाकीच्या सर्वांना पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा या ज्ञान त्यांना दीर्घकाळपर्यंत स तू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी. हे पतंजलीचं सूत्र आहे की दीर्घकाळपर्यंत ते करा. म्हणजे जे राम झालंय, जे कृष्ण झाले, ते सांप्रत रामकृष्ण म्हणणारे परमहंस त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जवळजवळ 12 वर्षापर्यंत माझ्या जीवनामध्ये ईश्वरी प्रेमाचं वादळ वाहत होतं. शब्द वादळ हा शब्द वापरलेला आहे. आपल्या जीवनात वारा देखील हलत नाही. त्यांच्या जीवनामध्ये वादळ 12 वर्षापर्यंत. आणि दुसरी स्थिती काय, अंतःकरणाची स्थिती काय होती, तळमळ काय होती, तर ते म्हणाले एखादा भिजलेला कपडा पिळावा तसं अंतःकरण पिळवटून निघत होत. संध्याकाळ झाली की मी मातीमध्ये तोंड घुसळून रडायचो की हाय रे हाय, आजचा दिवसही वाया गेला, आजही मला ईश्वराचं दर्शन झालेलं नाही. ह्या गोष्टी काही करमणुकीच्या नाही हो. ह्या आपल्या अंतःकरणाची स्थिती अशी झालेली आहे का, तळमळ आहे काय, हे बघण्यासाठी हे चालले. अभंग पाठ आहे. कन्या सासुराची जाये परतोनी मागे झाले, सैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटची केशव, चुकलिया माये बाळ हुरहुर पाहे, जीवना वेगळी मासुडी तो का तळमळे. अभंग पाठ आहे हो. त्याच्यावरती प्रवचन पण करेल माणूस, कीर्तन करेल, सगळं काही करेल, पण आतमध्ये तो स्वतःला विचारणार नाही माझ्या अंतःकरणाची स्थिती अशी आहे का. जीवना वेगळी मासुळी पैसा तुका तळमळी अशी स्थिती माझी आहे का, त्याचा विचार काही नाही मनामध्ये. आणि त्यामुळं काय आहे की तशी स्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते काय होत. आणि त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांना मज अंतरीचा जाणून भाव की तो भाव झाला, त्यांच्या निर्माण झाला, त्याच्यामध्ये नरदेह प्राप्त झालेला आहे, सद्गुरूंची भेट झाली पाहिजे, ह्या सगळे भाव त्याच्यामध्ये आला.
आणि पूर्ण करी देव मनोरथ, की त्यांनी देवानं मनोरथ पूर्ण केलं की सद्गुरू भेटलेले आहे. आता सद्गुरू भेटले म्हणजे काम संपलं. आता आम्ही काय करायचं नाही, ते सगळे सद्गुरूच बघून घेतील असं बऱ्याच लोकांचं हे असते ना, की तुम्ही काय करू नका. काय काय ते टोणगे सद्गुरू पण असतात हो, की तुम्ही काय करायचं काय कारण नाही, सगळं मी बघून घेतो, तुम्ही नुसते खेटे मारत राहा, गर्दी करत राहा. इथे गर्दी करत राहिले की सगळं मोठे महाराज आहेत असं समजलं जाईल ना. महाराज मोठा आहे, गर्दी भरपूर आहे त्याकडे. तर तसं नाही. गणेशनाथांनी काय सांगितलं, अभ्यास अभ्यास अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. अभ्यास अभ्यास अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. म्हणजे काय, तर बॉल इज इन युअर कोर्ट, तुझ्या याच्यामध्ये आहे. तू काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. ते गुरुदेव रानडेंना एका तरुण साधकाने पत्र पाठवलं की मी असं ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं, पत्र लिहिलेलं. मी असं ऐकलेलं आहे, एकनाथ महाराजांनी त्यांच्या एका शिष्याच्या डोक्यावर ते हात ठेवला आणि त्याला ती पूर्ण अवस्था प्राप्त झाली. तुम्ही माझ्या बाबतीत तसं काय करू शकताय काय? तुम्ही माझ्या बाबतीत तसं काय करू शकता काय? आणि तसं जर होत नसेल तर मी दुसरा गुरु केला तर चालेल का, असं पत्र त्यांनी पाठवलं. आणि ते गुरुदेवांनी वाचल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटलं. ते म्हटले हा परमार्थाचा अपमान आहे, हा महाराजांचा अपमान आहे म्हटले. ते सद्गुरू भाऊसाहेब महाराजांचा अपमान आहे म्हटले. त्यांना कळवा आम्ही असं काही करू शकत नाही. आणि गुरु बदलायचं असेल तर त्यांनी ते विचार करावा. मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. पुढे त्यांनी काय म्हटले की सद्गुरू कृपा करून अनुग्रह देतील. सद्गुरू कृपा करून अनुग्रह देतील, पण मोक्ष हा ज्याचा त्याने मिळवायचा असतो. आपण बघा या वासुदेव मंदिरमध्ये बसलेलो आहोत, स्वामींच्या समोर बसलेलो आहे, सहजानंदच्या समोर. त्यांनी कितीतरी जणांना अनुग्रह दिला असेल, कारण ते जाऊनही खूप वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये जबाबदारी कुणाची आहे? मोक्ष मिळवण्याची जबाबदारी ही शिष्याची आहे. आमचे डॉक्टर देशमुख, श्रीकृष्ण देशमुख मुरगुडचे काका, ते म्हणतात 99% तयारी शिष्याची पाहिजे. 99% जर त्याची तयारी असेल तर मग पुढे 1% जो गुरुकृपेचा भाग असतो तो होऊन जातो. ह्याच्यामध्ये गुरुदेवांनी असं म्हटलं की असेंडिंग एफर्ट्स आणि डिसेंडिंग ग्रेस. म्हणजे आपण प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाबरोबर त्यांची कृपा ही समासमा होऊन जाते. आणि तसं ते झालं तरच ते आपल्याला ती मोक्षाची प्राप्ती, अनुभवाची प्राप्ती होऊ शकते. आणि त्यामुळे काय की सगळी जबाबदारी ही आपल्यावरतीच आहे हो. त्यांनी अनुग्रह दिला, त्यांनी मार्ग दाखवला. हम तो सिर्फ राह दिखाएंगे, चलना तो आपकोही पडेगा. मुंबईचा रस्ता आहे बघा, हा मुंबईचा रस्ता इकडे, हा कळंब्याचा रस्ता आहे. जाणार आपण, आपल्याला जायला पाहिजे ना, की आपल्याला नेऊन कोण सोडणार तिथे? आपल्याला जायला लागतं. आणि म्हणून तो विचार आतमधनं मांडलेला आहे की पूर्ण करी देव मनोरथ, की माझं मनोरथ पूर्ण झालं किंवा मला सद्गुरू लाभलेले. आणि त्याच्यानंतर काय असते माहिती काय, की साधना करायला लागते. एक मार्ग तो प्रत्यक्ष दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आता ब्रह्मानंद बुवा अक्षरशः महाराज ते असं बायकांच्या मध्ये बसून गप्पा मारत बसलेले आहेत आणि असं झालंय. ऍक्च्युली ब्रह्मानंद बुवांना 2 वेळा दृष्टांत झालेला होता की तो गोंदवलीकर महाराजांकडे जाऊन, आणि हे 2 वेळा येऊन परत गेले तिथनं. बघितलं तर काय, आपले सद्गुरू म्हणजे ज्यांना सद्गुरू करायचे ते बायकांच्या मध्ये बसलेत, पोराबाळांच्या मध्ये बसलेत आणि काहीतरी गप्पात चालले. ओळखता येत नाही हो तसं. बाहेर त्यांचं रूप बघून ही व्यक्ती ब्रह्मानंदे डुल्लतो, शब्दज्ञाने पारंगतो, शिष्य प्रबोधिनी समर्थो असे आहे हे कळणार कसं नाही. आणि नंतर मग 3ऱ्यांदा गेल्यानंतर महाराज त्यांना म्हणाले, बाबा तुमच्यासारखे विद्वान वगैरे हे लोक, कारण षटशास्त्र शिकलेले विद्वान असे होते, ते संस्कृतचे मोठे गाढे अभ्यासक होते. मी अडाणी माणूस आहे म्हणजे. त्या क्षणी त्यांना उपरीती झाली बघा ब्रह्मानंद बुवा.
आणि त्यांनी त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं, पायावरती डोकं ठेवलं, डोळ्यातनं अश्रू वाहतायत. ते म्हटले माझी विद्या काढून घ्या, तुम्ही माझी विद्या काढून घ्या. कारण अभिमान आहे ना त्या विद्येचा. ती माझी विद्या काढून घ्या, आणि ती काढून घेतली असं म्हणा, त्याशिवाय मी डोकं उचलणार नाही. महाराजांच्यावरती ती करुणा कृपा होती. ते म्हटले की ठीक आहे, तुझी विद्या काढून घेतली. आणि वैशिष्ट्य म्हणजे सत्शिष्य कसा असतो बघा. सत्शिष्याचे मुख्य लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण, या नाव सत्शिष्य. आणि त्या दिवसापासून ब्रह्मानंद बुवांनी कुठल्याही ग्रंथाला हात लावला नाही, माझी विद्याच काढून दे. आणि त्यांनी एकच केलं. महाराज स्वतः म्हणाले की ब्रह्मानंद बुवांनी एका नामाशिवाय दुसरं काही केलंच नाही. त्यांनी नाम प्राणाबरोबर सांभाळलं. प्राणासारखं सांभाळलं म्हणजे काय, की आपली जशी जाणीव असते शरीरामध्ये प्राणाची सगळीकडे, तशा प्रकारे त्यांनी ते नाम सांभाळलेलं. म्हणजे आणि त्यांना सांगितलं काय, 6 कोटी रामनामाचा जप तू कर. ब्रह्मानंद बुवांना सांगितलं. 3 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. तर हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे की अनुग्रह झाला म्हणजे संपलं, आता काय करायचं नाही असं नाही. आता सगळं काही आपल्यालाच करायला लागतं. आणि त्याला 2च मार्ग आहेत, एक की सदाचरण आणि दुसरा नामस्मरण. हे 2च मार्ग आहेत त्याला. त्यामुळे ज्याला विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी असं जे म्हणतात, ती गोष्ट हीच आहे की पथ्य सांभाळून ती गोष्ट करायला. तो एक धामधुमीचा काळ होता हो स्वामी स्वरूपानंदांचा काळ. कारण ते स्वातंत्र्याची सगळी लढाई चाललेली होती, इकडं आंदोलनं तिकडे आंदोलनं, आणि त्या सगळ्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांना देखील अटक झालेली होती, तुरुंगात गेली होती. आणि त्यांच्याबरोबर महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार वगैरे अनेक मोठी मोठी माणसं होती त्यांच्या. तुरुंगामध्ये देखील स्वामी स्वरूपानंद, त्यावेळी स्वामी नव्हते ते आप्पा, तर ते तुरुंगामध्ये असताना थोडस कोपऱ्यात बाजूला बसून तिथं देखील ते सोहम ध्यान करत होते. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपी देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी. ते घडी घडी शांत बसून ते सोहम ध्यान करत होते. धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. तर ते सोहम ध्यान करत होते. कारण सद्गुरूंनी सांगितलं होतं तत्वम असी, की ते असीम तत्व, ते ईश्वरी तत्व, ते परमात्म तत्व, ते ब्रह्म तत्व तूच आहे. तू देवस्वरूपच आहे, नव्हे तू देवच आहे. आज आपल्याला काय झालंय की अद्वैत स्थितीला जायची इच्छा नाही आपली. हा सगळा जो काही मार्ग आपला आहे तो अद्वैत स्थितीचा आहे, की देव वेगळा मी वेगळा असं नाहीये. मी देवस्वरूपच आहे, मीच तो देव आहे. मग आपण असं जर म्हटलं की मीच देव आहे, मग मागायचं कोणाकडे? आपला प्रॉब्लेम काय आहे की देवाकडे आपलं जायचं कारण काय आहे? मागण्यासाठी ना. हे द्या, धनम दे, हे पुत्रम दे, हे दे, मोक्ष सगळं द्या, नुसतं देत राहा तुम्ही आम्हाला. बाकी तू नाही नसलास तरी चालेल, पण तू देत राहा. मग मागायचं कोणाकडे हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. म्हणून आपण ती द्वैत स्थिती जी आहे ती सोडायलाच तयार. द्वैत नको, अद्वैत स्थितीला जावं असं वाटतच नाही. संत म्हणतात अरे तूच जर असशील तर मग कुठलं काय मागायचं, कुठलं काय करतोस. म्हणून स्वरूपानंदानी बघायचे, नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोहपाशातून गळा. नको भोग नको त्याग, नको विद्या नको कला, अवीट पद पद्मांची आम्हाला भक्ती दे मला. अहो नको नको कुठं नको म्हणलं तर, आणि समजा त्यांना ऐकलं खरोखरीच तर आपली पंचायत पाहिजे ना. आपली पंचायत होईल. आपण म्हणायचं हे नको नको नको, आणि समजा त्यानं आपलं मनावरती घेतलं तर आपल्याला काहीच मिळालं नाही तर आपली पंचायत व्हायची. पुढचं उद्याचं कसं बघायचं आपण.
तर त्यामुळे पूर्ण करी देव मनोरथ, की हे मनोरथ पूर्ण झालं. आता मज लागी काय उणे जगी, आवडीने भोगी शांती आणि सुख. आता हे दोन शब्द जे आहेत की नाही, शांती सुख, ते आपल्या जीवनातले जे शांती सुख आहे ते नव्हे. म्हणजे काहीतरी इच्छा निर्माण झाली की या वर्षी 4 व्हीलर घेतो, इच्छा निर्माण झाली ना, मग ती 4 व्हीलर दरवाजात आली, त्याची पूजा झाली, आमचं केलं, पेढे वाटले की हा शांत झाला लगेच. किंवा त्याच्यातून एक फेरी मारून आला, सुख झालं. तर ते शांती आणि सुख जे आहे आपल्या जीवनामधलं, ते विषयाच्या प्राप्तीमुळे झालेली शांती आणि सुख. अनुकूल वेदनम सुखम, प्रतिकूल वेदनम दुःखम. तर अनुकूल मनाच्या गोष्टी घडल्या की आपल्याला सुख वाटतं, आणि प्रतिकूल झालं की दुःख होतं. मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या की शांती असते आपली, पण ती शांती फार दिवस टिकत नाही होती. कशी टिकणार सांगा? म्हणजे आज एक मोबाईल जर आपण घेतला, ते 4Gचा मोबाईल होता हो, आता सगळीकडे 5G झालेलं, 5G झालेलं आहे की सगळे आपण अशांत व्हायला लागतो. माझा 4G आहे, माझा 4G आहे, मला 5G घेतला पाहिजे. म्हणजे काय, ही शांती जी आहे ती कुठल्या तरी वस्तूवरती, कुठल्या तरी व्यक्तीवरती, कुठल्या तरी विषयावरती अवलंबून असलेली शांती आहे ती. आणि जी शांती स्वामी स्वरूपानंद म्हणतात ते आत्मशांती आहे, आत्मसुख आहे. आता मज लागी काय उणे जगी, आवडीने भोगी शांती सुख. कारण त्या अवस्थेला ते प्राप्त झालेले आहेत. कारण मधला काळ जो आहे तो जवळजवळ 12-15 वर्षाचा काळ गेलेला आहे. अनुग्रह घेतल्यानंतर बराच काळ ते करत राहिलेले आहेत, आणि नंतर मग त्यांचं ते आजारपण आलं, शरीर अशक्त झालं, आणि त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडून बघण्या इतपत ताकदही राहिली नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं की मला एकमेव आधार होता, मला मरणाचं भय आलेलं होतं, आणि त्यावेळी मला एकमेव आधार होता तो म्हणजे सोहम मंत्र. त्या सोहम मंत्र की तो परमात्मा तत्व मीच आहे असं करता करता त्यांना ती अंतिम अवस्था प्राप्त झाली, आणि मग ती शांती, ते सुख, आत्मसुख प्राप्त झालं. काय सुखाची डेफिनेशन केलेली आहे, सुखाची व्याख्या काय केली, माऊली महाराजांनी ती व्याख्या केलेली आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, तेथे जे होय त्या नाव सुख. दुसरी व्याख्याच केलेली नाही तिने. जीव हा त्या तत्वाशी एकरूप झाला रे झाला की तिथं जे होतं त्याला सुख असं म्हटलेलं आहे. मग ते कसं प्राप्त करून घेतलं असेल त्यांनी? श्वासावरती करून घेतलं होते. श्वासावरती मन बसवलं, आणि ते मन कुठे नेऊन ठेवलं तर या ठिकाणी ठेवलं, ज्याला आपण देवाचं द्वार म्हणतो. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, की इथं 1 क्षण 2 क्षण ते उभं राहायचं. की दरित असो सोड 6 तिथं थोडा वेळ थांबला, नामाच्या योगानं पण तेच. नाम घेता घेता ते हळूहळू इतकं शांत व्हायला लागतं की वृत्ती नाही, विचार नाही, काहीच नाहीये, आणि केवळ अस्तित्व मात्र जाणीव जी आहे की मी आहे ही जाणीव, ज्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे किंवा संविध म्हटलेलं आहे. तर त्या अस्तित्व मात्र जाणीवेशी चित्ताची गाठ घालून देणं, याला ते सुख प्राप्त होतं. आणि ते कुठलं? म्हणून ते ज्ञानेश्वरीमध्ये अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचिंबित न सक्ती देव, तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिष बरी देतू जाय. ते मोटके निमिष कुठले? हे निमिष म्हणजे तो 2 तास बसलेला आहे, 1.5-2 तास बसलेला आहे. आणि बसता बसता काय झालेलं आहे की नामस्मरण किंवा ध्यान जे काय तिथं चालू आहे, चालता चालता हळूहळू काय झालं की हळूहळू अंतःकरणावर त्या वृत्ती कमी व्हायला लागलेल्या, कमी होत आहेत. आणि शेवटचे 2-4-5 क्षण असे असतात की ज्याच्यामध्ये मनामध्ये विचार नाही, वृत्ती नाही, सगळं चित्त जे एकूटून या ठिकाणी आलेलं आहे की जेत तीही संधी भेटी, जेत भ्रूपल्लवा पडे गाठी, तेच पाठ मोरी दिठी पारखोनिया. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की तिथं ते सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे. आणि ते लक्ष केंद्रित झाल्यानंतर
लक्षात आलं की इथं विचार नाहीये, वृत्ती नाहीये, देवभाव सगळा विरून गेलेला आहे आणि केवळ मी आहे ही जाणीव आहे. मी आहे, काही नाही, कुठलं लक्षच काही नाही, फक्त मी आहे. त्या आहे या जाणीविषयी एकरूप झाला रे झाला की तिथं सुख प्राप्त होतं. आणि त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची लावे. आत्मा म्हणजे काय की जाणीव रूप हो. मी आहे ही जी जाणीव या देहामध्ये सगळीकडे जी आहे त्यालाच आत्मा म्हटलेलं आहे. ती डोळ्यानं दिसू शकत नाही. डोळ्यानं कसा दिसणार तो आत्मा? हा तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचे भेटी उत्कंठा व्हावे, हा सदा दुर्लभ मना आपण हे साधना. हा निस्सीम अर्जुना पुरुषोत्तम की हा डोळ्यानं दिसणारा नाही, तर्कानं मनाने जाणता येणार नाहीये. केवळ अस्तित्व मात्र आहे. त्या जाणीविषयी एकरूप झाला की तिथं सुख प्राप्त होतं. म्हणून जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. की रोज बसता बसता त्याला जाणवतं की अरे बसल्यानंतर मला ते सुख प्राप्त होतं आणि मी रोजच बसलो पाहिजे. रोज बसलो तरच मला ते आणखीन वाढत 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 जाईल. आणि मग ते म्हणतात की पुनवे ऊन जायचे शशीबिंब दिसे दिसे, हरपत आवसे नाहीची होय, तैसे भोगात निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडित होता मी चित होईल. त्या हळूहळू होणार होतो. 1 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये असं होत नाही. म्हणून गुरुदेव काय म्हणाले की गॉड रिअलायझेशन इज नॉट अन इव्हेंट, इज नॉट अन इव्हेंट बट इट इज अ स्लो प्रोसेस. म्हणजे डे बाय डे, महिने महिने होत, वर्ष वर्ष जात जात ती प्रोसेस होती. म्हणून त्यांना 1901 साली अनुग्रह झाला आणि 19 वर्षानंतर ते म्हणतात की आता माझ्यापुरता परमार्थ संपला. आता माझ्यापुरता परमार्थ संपला. जो ईश्वराचा साक्षात्कार प्रल्हाद, ध्रुव यांना झालेला आहे तोच ईश्वराचा साक्षात्कार महाराजांच्या कृपेनं मला झालेला आहे. आता माझ्यापुरता परमार्थ संपला. पण किती काळ गेला? 19 वर्षाचा काळ. 19 वर्ष अथक प्रयत्न करून शरीर प्रकृती धड नाहीये. गुरुदेव म्हणतात गेल्या 40 वर्षामध्ये एकही दिवस असा गेलेला नाही की माझी तब्येत धड होती. मी कायमचाच आजारी. अंगावर फक्त अस्थिचर्म, काय मास नाही, काय नाही. अशा माणसानं, या महात्म्यानं अथक प्रयत्न करून ती अंतिम अवस्था प्राप्त करून घेतली. मग त्याशिवाय ते कसं प्राप्त होणार नाही? त्या आत्मसुखही कसं प्राप्त होणार? कसं प्राप्त होणार ना? स्वामींची अवस्था काय होती ना, 2 माणसं धरायला लागायची होते तर त्यांना पुढे चालता येत. अशा अवस्थेमध्ये त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यामुळं आवडीने भोगी शांती सुख म्हणजे ती अवस्था यायला खूप काळ गेलेला आहे. आणि नंतर एकदा चित्त चैतन्य पडता मिठी अवघी सृष्टी पांडुरंग की ती दृष्टी पण प्राप्त झाली, सुख प्राप्त झालं होते. आणि ते कसं आहे की एकदा त्या सुखाला प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही प्राप्त व्हावं अशी इच्छाच होत नाही माणसाची. म्हणून आता मज लागे काय उणे जगी, की अरे मला आता काय ऊन आहे? कारण सर्व वस्तू, विषय, झाड, झुडप यांच्या रूपानं मी सर्व आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. सगळीकडे मीच, मीच उभा आहे, मीच. हे दरवाजे मी, सगळं मी, सगळं काही मीच झालेलं आहे. आता मग उन्हा काय सगळं विश्वच जर तुझं झालं असेल, तो विश्वात्मक झाला असेल तर त्याला उण काय? म्हणून ते म्हणतात ना, काय उणे आम्हा पांडुरंगा पायी वृद्धी सिद्धी ठाई ओळंगती, कोण पाहे सुखान नाशिवंताकडे तृष्णेचे बापुडे नव्हे. स्वर्ग सुखाची केली पावटणे, पाप पुण्य दोन्ही ओलांडले. तुका म्हणे खरा आणले वैकुंठ, वसुली पेट वैष्णवांची. आम्हाला उण काय? काय उण नाही, काय सगळं प्राप्तच झालेलं आहे. आपलं काय झालं, मटेरियलिस्टिक आहे. आपण मटेरियलिस्टिक. ते फर्निचरच्या दुकानात
म्हणले काय टिकाऊ फर्निचर कसलं काय बोलताय ते म्हणले. फर्निचरचा मालक म्हणतोय टिकाऊ फर्निचर वगैरे कसलं काय. अहो 2-4 वर्षामध्ये लोक बदलतात हो फर्निचर. ते टिकाऊ वगैरे म्हणजे काय की सारखं असं बदलत चेंजेस पाहिजेत माणसाला. इथे म्हणजे काय की ते इथं उणं काय नाही, सगळीकडे मीच भरलेलो असल्यामुळं आता मला द्वैत भावात काही नाहीच, अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असल्यामुळं काय उणे आम्हाला काय उणे आहे. आता मज लागे काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख. आणि असे सुख अशी भक्ती प्राप्त झाल्यानंतर तो तृप्तो भवती. नारदी भक्ती सुख काय म्हणतात, तृप्तो भवती मत्तो भवती. मत्त झालेला आहे तो आपल्याच आनंदामध्ये निमग्न झालेला आहे. स्तब्धो भवती स्तब्ध होऊन जात होतो. कारण की एखादा त्याला त्या अवस्थेला पोचतो. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. एखादा आश्चर्यासारखा ते प्राप्त बघतो, एखादा प्राप्त होतो, एखाद्याला ते प्राप्त होतं. आणि ते स्वामी स्वरूपानंदांना त्यांच्या कृपेनं प्राप्त झालेलं असल्यामुळं आता काय स्तब्धो भवती न किंचित वांछिती. कुठल्याही गोष्टीची इच्छाच यामध्ये राहत नाही. बघा आपल्याला विचारून बघा आतमध्येच की अजून काही इच्छा राहिलेल्या आहेत काय. अहो भली मोठी लिस्ट निघेल आपली, भली मोठी लिस्ट की अजूनही मला हे पाहिजे 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 पाहिजे. त्यांना काहीच नाही. आता मज लागे काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख. आता काय झालं, झाले अंतर्बाह्य. फार सुंदर स्टेप देईल. झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन फिरावले मन देवापायी. काय सुंदर सांगितलं. झाले अंतर्बाह्य आधी आतमध्ये व्हायला लागतं. त्या 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवंतांनी ते विश्वरूप दाखवलं. अनेक वक्त्रमुखीचे बघ चेहरे असं तसं सांगायला सुरुवात. तर तो म्हटला मला काहीही दिसत नाही, तुम्ही जे काय सांगता की नाही काही दिसत नाही, काय कळत नाहीये का. तर भगवंत म्हटले की तुला ते या चर्मचक्षुने तुला दिसणार नाही, तुला मी ज्ञानचक्षु देतो. आणि आज एक आहे की ईश्वर ते विश्वरूप दर्शन उघडच आहे हो. विश्वरूप दर्शन हे उघडच आहे, फक्त ते ज्ञानचक्षु आपल्याकडे नाही. आणि मग ज्ञानचक्षु दिल्याबरोबर प्रथम स्वरूप समाधान पाऊनी ठेला अर्जुन सभेची उघडी लोचन तव विश्वरूप दे. म्हणून आधी अंतर शब्द आणण्याचं कारण काय होतं की आधी आतला तो दिसू दे. आतला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तो बाहेरचा दिसू शकत नाही, कदापि दिसू शकत नाही. म्हणून आतमध्ये आधी आले म्हणून तरी झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन. त्या आतमधला देव जो आत्मरूपाने नटलेला आहे, चेतन रूपाने नटलेला आहे, तो पहिल्यांदा त्यांना दिसला, तो कळलं त्यांना की देव मन बुद्धी पलीकडचं चेतन तत्व आत्मतत्व मीच आहे. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्माचे अंतरी बोध झाला. तो बोध झाला हो. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. म्हणजे पुन्हा तो संसार या शब्दाचा अर्थ जन्म मृत्यू आहे. त्यामुळे संसाराचा खेद जो असतो की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे जैनम, तो उडूनच गेला ना. आता मला कुठं काय बीज भाजूनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आता आकाराचा कैसा नाव देहची झाला देव की देव स्वरूप होऊन गेलो. त्यामुळे झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन, देवाचं दर्शन झालं. मला लक्षात आलं की माझा देव हा प्रतिमेपुरता मर्यादित नाही. माझा सद्गुरू हा प्रतिमेपुरता नाहीये, माझा सद्गुरू हा समाधीपुरता नाहीये, माझा सद्गुरू माझा देव हा मूर्तीपुरता नाहीये. जिकडे बघेल तिकडे तोच आहे, जिकडे बघेल तिकडे हरी. कुठे जिकडे बघेल माझी विठाई सबाह्य भरून राहील, सगळीकडे भरूनच राहिलेली आहे, कुठं नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे दर्शन आहे की ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा आणि निधान सर्व गती पूर्ण एक नांदे, सगळीकडे तोच आहे हो, तोच भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे ज्ञानदृष्टी जी आहे ती अशाच प्रकारची दृष्टी आहे. सगळीकडे एकच एक परमात्मा नटून राहणं
आणि तसं आपल्याला ती जाणीव होणं. म्हणून त्यांनी काय म्हटले बघा की ते एरवी मी नसे ऐसी काय वस्तू जात आहे, पाहे पा कमळ नसे जळरहित आहे. अरे मी नाही अशी कुठली वस्तू जात आहे का? काय कुठं? सगळीकडे मी तेच, सगळीकडे मीच भरून राहिलेला आहे. बीजचे झाले तरू ना तरी भांगाराचे अलंकारू, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. माझ्या एकाचाच विस्तार हे जग आहे. आम्ही आज काय झालं की समोरच्या लोकांना बघतच नाहीये, त्याच्यामध्ये परमात्मा हे बघतच नाहीये, तोच परमेश्वर हे बघतच नाहीये. आम्ही ते पुन्हा मूर्ती आणि समाधी कवटाळून घट्ट मारून मिठी मारून बसायचं, भांडण करत बसायचं. याच्या पलीकडे दुसरं काही कळत नाही. भगवंत इथं सांगताय तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग, सगळीकडे बीज बनलेलं. अशी ज्यावेळी दृष्टी दे त्यावेळी सगळं बदलूनच जातं होते. स्वामी स्वरूपानंदांना ती दृष्टी अनुभूती आल्यामुळं ज्यावेळी स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये तिथं आत जाऊन सांगायचे हा अमक्या अमक्या आलेल्या आहेत, तर तो माणूस ज्यावेळी तिथं दरवाजात उभा असायचा तर त्याच्या आधीच स्वामी स्वरूपानंदांचे हात जोडलेले असायचे. अरे काय भगवंत आलाय बाबा, भगवंतच आलाय तो. म्हणजे त्याला हात जोडून नमस्कार करायच्या आधी ह्यांचे हात जोडलेले असायचे. मग तो लहान असू दे, मोठा असू दे, मुलगा असू दे, कोणी असू दे, त्यांचे हात जोडलेलेच असायचे. ही ती दृष्टी आहे हो. झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन, ती दृष्टी ही आहे. फिरावले मन देवा, म्हणजे चित्ताची जी अवस्था जी असते की नाही ते आपल्याला माहिती की मूढ, चित्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा चित्ताच्या 5 अवस्था आहेत. मूढ आणि क्षिप्त हे तमोगुण आणि रजोगुणात्मक अवस्था, आणि एकाग्र आणि निरुद्ध ह्या सत्वगुणाच्या अवस्था आहेत. निरुद्ध तर अगदी शोधित सत्वगुणाची अवस्था आहे. आणि त्यामुळे काय झालंय की सारखं ते साधन करता करता चित्ताची शुद्धी झालेली आहे. होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान, ज्ञाने समाधान स्वामी म्हणे. म्हणून जे काही साधन आपण आज करतोय की नाही, भजन करतोय, कीर्तन करतोय, पूजा करतोय, तर ते सगळं करत असताना आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या चित्ताची शुद्धी व्हावी, माझं अंतःकरण शुद्ध व्हावं, यासाठी मी हे करतोय. बाकी माझा कुठलाही उद्देश नाही देव, असं पण देवाला सारखं सांगितलं पाहिजे. काय पाहिजे वगैरे काय नको, तुला जसं ठेवायचं असेल तसं ठेव, मला काय, मला प्रॉब्लेम काय नाही येते यामध्ये. पण मी जे नामस्मरण करतोय, मी जे ध्यान करतोय, मी सद्ग्रंथांचं वाचन करतोय, मी सत्संगामध्ये जातोय, हे सगळं करण्याच्या पाठीमागे माझ्या अंतःकरणाची, माझ्या चित्ताची शुद्धी होऊ दे. जोपर्यंत माझ्या चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत तुझा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये कधीच पडणार नाही. आणि म्हणून ती प्रार्थना आपण सद्गुरूंच्या चरणी केली पाहिजे की माझ्या चित्ताची शुद्धी होते. म्हणून इथं काय झालेलं आहे की स्वामींचं कसं झालं की सतत अंतरी संतत करी सोहम ज्ञान, ते करता करता चित्ताची शुद्धी झालेलीच आहे. आणि मनाला ती सवय लागली नाही ना. कुठली सवय? भ्रमर सुवासी मधावरी मासी तैसिया देवाची मालिनी. की तो भ्रमर दुसरीकडे कुठं जात नाही हो, ती साधी माशी नसते ती मधावरी माशी. साधी माशी काय घाणीवरती बसते, अन्नावरती बसते, अंगावरती बसते सगळी. पण हे कसं आहे, तिथंच जाणार. तसं स्थिरावले मन देवापाशी, की ते मन जे आहे ते त्या देवावरती स्थिर झालेलं आहे. आणि तो देव कुठेही बाहेर नसून अंतर्यामी, म्हणजे आपलं जे चैतन्य जाणीव रूप आहे की नाही त्याच्यावरती ते स्थिर झालेलं आहे. त्यामुळे ते रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे की माझ्या मनाची गती ही सदैव ऊर्ध्वच आहे. ऊर्ध्व म्हणजे वरती, ज्याला आपण म्हणतो ना संतांची संगती, मनोमार्ग गती आखळावा श्रीपती येणे पण ते. तर मनोमार्ग गती कुठली आहे? तर इथं कंठ, भ्रूमध्य, मस्तक, आकाश त्याला ऊर्ध्वगती म्हटलेलं आहे. आणि नाभी, लिंग आणि गुद त्याला अधोगती म्हटलेलं आहे. आपली जी सर्वसामान्य माणसाची स्थिती जी असते ते नाभी, लिंग आणि गुद याच्या पलीकडे ती जातच नाही कधी. हृदय, कंठ, भ्रूमध्य आणि मस्तक, आकाशात ही जी ऊर्ध्वगती आहे. म्हणून ती संतांची संगती मनोमार्ग गती, ती गती ऊर्ध्वगती.
रामकृष्ण परमहंस म्हणायचे की मला थोडीशी जरी उद्दीपना झाली, हे कोणतरी विवेकानंद आले असतील आणि त्याने मन चलो निज निकेतन असं काहीतरी अभंग गायन काहीतरी केल्याबरोबर त्यांना गाढ समाधी अवस्था लागायची. हो, तसं इथं काय झालेलं आहे, अंतर्बाह्य झाले देवाचे दर्शन, की आत आणि बाहेर सगळीकडे देवाचं दर्शन होत आहे. आणि त्यामुळे काय की मन स्थिरावले देवा, म्हणजे मन कुठेही जरी गेलं तरी ते देवापाशी जाताना, कारण देवाच्या दुसरं काहीच नाही. माझे विस्तारलेपणीची नावे हे जगचनो हे आगवे, अहो काय उभी आहे ना ती, माझे विस्तारलेपणीची जोगे हे जगचनो हे आघवे, ही जगच आहे की माझा विस्तार बघायचं, हे जग समोर जे तुला दिसतंय ते माझा विस्तार आहे. आणि त्यामुळं स्थिरावले मन देवापायी, की मन जरी कुठेही जरी गेलं तरी ते सर्वत्र देवच असल्यामुळं तिथंच ते जात. स्वामी म्हणे सुख भोगता अमूप, झालो सुखरूप आपे आप, की सुख भोगता अमूप, या सुखाची कल्पना आपल्याला नाही होती. जे सुख आपल्याला स्वामी सांगताय ते सुख आत्मसुखच आहे, दुसरं कुठलं सुख नाही. आणि त्यामुळे सुख भोगता अमूप म्हणजे काय, की कितीही जरी ते भोगलं तरी ते संपत नाही, अजून ते चाखावंसच वाटतं. आपल्या बाबतीमध्ये काय होतं की आता श्रावणाचा महिना येईल बघ, आणि त्यावेळी काही लोकांची पथ्यपाणी चालू होती. आपलं तर काय त्याचा संबंध काय, पण काहींची पथ्यपाणी चालू होती की नाही काही आहे. मग त्या श्रावणामध्ये गोड खाऊन 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 सुख भोगून, गोडाचं सुख भोगून कंटाळ येतो. आणि एकदा का श्रावण संपला की माणसं तुटून पडतात, कारण काय त्यांचं ते सुख भोगलं अमूप झाले. आता काय ते तोंडाची बाबळी जरा सगळी काढून वगैरे वगैरे, म्हणजे हे सामान्य माणसाचं आहे. सामान्य माणूस त्या विषयामध्ये, त्या व्यक्तीमध्ये आणि त्या वस्तूमध्ये रमत राहतो. हे जे सुख आहे ते आत्मसुख आहे. म्हणून ते म्हणतात की स्वामी म्हणे सुख भोगिता अमूप, की ते सुखच भोगतोय मी, दुसरं काय. अहो मन खाली उतरतच नाही. हो, मन खाली उतरत नाही. खाली उतरले की त्रास होतो त्यांना, देहभावावरती आलं की त्रास होतो. त्या सुमनताई ताडेंची गोष्ट सांगतो मी. सुमनताई ताडे म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहित होते, आणि त्यावेळी स्वामींची अवस्था इतकी वरची होती की त्यांना देहभाव राहिलेलाच नव्हता. आणि त्यांनी सुमनताई ताडेंना सांगितलं की सुमनताई, जोपर्यंत तू पावसमध्ये आहेस तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचू नकोस, जोपर्यंत आहेस तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचू नकोस, इथं तर वाचूच नको. आणि मग ते म्हटलं की त्यांना ज्ञानेश्वरीची आवड असल्यामुळे त्या स्वामींच्या खोलीपासून लांब गेल्या आणि तिथं उठून ती ज्ञानेश्वरी उघडली त्यांनी. आणि ओम नमोजी अध्याय हा अजून सुरुवात करायची, तोपर्यंत सेवेकरी एक पाठीमाग आला. तो म्हटला, सुमनताई, स्वामींनी सांगितलंय ज्ञानेश्वरी वाचू नका. अंतर किती आहे, भरपूर आहे, किलोमीटर अंतर असेल. तिथं त्या वाचणार होत्या. अहो पण ते शब्दांच्या लहरी आहेत. हो, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य, त्या शब्दांच्या लहरी त्या आसमंतात फिरतायत, आणि त्याच्यामुळे देहभावावरती यायला लागते ते ज्ञानेश्वरी. म्हणजे ती अवस्था काय असेल हो स्वामींची. नुसतं त्या लहरी तिथपर्यंत येतात, नंतर त्याच्यामुळे आपल्याला आत्मभावावरनं देहभावावरती येण्यामध्ये त्रास होतोय. म्हणून त्यांनी सांगतात की ते वाचून एक कल्पना करता येणं शक्य नाही आपल्याला, काय आत्मभाव असू शकतो. सर्व व्यापी असतात होते. गुरुदेव रानडे म्हणाले की एखादी व्यक्ती काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून निंबाळच्या दिशेने निघाली की मला ते लगेच कळतं. हे निंबाळमध्ये आहे, कोणतरी काय फक्त कुठनं तरी येणार, त्यानं इथपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. त्याला जे पाहिजे ते मी त्याला देऊन टाकले, त्याने यायची गरजच नाही.
म्हणजे तिथल्या लहरी इथपर्यंत येऊ शकतात. म्हणजे संतांचं सद्गुरूंचं व्यापकत्व काय असतं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. देहाच्या अंगाने ते जातातच हो, पण समर्थच म्हणताय असो हे अवघे गेले परी एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. सगळे जरी गेले तरी जे स्वरूपाकार आत्मज्ञानी झालेले असतात ते कुठेही जात नाहीत. गुरुदेवांचं वचन आहे ते शिष्याच्या अभ्युदयासाठी त्याच्या पाठीमागे पुढे उभे येत असतात. त्यामुळे स्वामी सहजानंद कुठे गेलेले आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. ते इथेच आहेत, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत, सगळीकडे व्यापून भरून राहिलेले आहेत, सर्वांच्या रूपाने ते भरून आहेत. त्यामुळे कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे ही गोष्ट या अभंगातून सांगितलेली आहे. ते आपल्या जीवनाचा उद्देश आहे. सुखभोगिता अमुप झालो सुखरूप आपे आहा. सुखरूप झाले, आता पुन्हा जन्म मरण नाही, कुठलीही वासना शिल्लक राहिलेली नाही. त्या अवस्थेला जर जायचं असेल तर महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे, ज्ञानोबा माऊलींनी जे काही सांगितलेलं असेल, आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं असेल ते आपण सदैव करत राहू. आणि तसं करण्याची बुद्धी आम्हाला माऊली महाराजांनी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक हरे पुंडलिक हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव हरे. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. वासुदेव मंदिरात